महाराष्ट्रात ज्या खात्रीच्या सीट आहेत, सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी सीट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती राष्ट्रवादी शरद पवार गटाची माळशिरस राखीव मतदारसंघाची सीट आहे। आणि या इथून उत्तम जानकर उभारलेले आहेत। मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्रित आल्यामुळं यावेळचं मताधिक्य राज्यात सर्वाधिक असेल असा दावा आहे। आपल्यासोबत उत्तमराव आहेत। मला सांगा, काय कसं बघताय निवडणुकीकडे, कितपत निवडणूक अवघड झाली ही संपूर्ण? नाही, गेली अनेक वर्षाचा माझा संघर्ष आहे आणि हा तालुका विकासामध्ये अजून अग्रेसर राहावा, पुढं जावा या उद्देशानं साधारणपणे 1 लाखापासून 1.5 लाखापर्यंतचं मताधिक्य या ठिकाणी असणार आहे। एवढ्या ताकदीनं लोक या निवडणुकीमध्ये उतरले। समोर विद्यमान आमदार आहेत भाजपचे राम सातपुते। नाही, भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम आणि या आमदारानं केलेले या तालुक्यातले उद्योग, त्यामुळं डिपॉझिट त्यांचं जाणार आहे। तुम्ही अनेक ठिकाणी प्रचाराला होता, अजित पवारांच्या इथे प्रचार केला, काय तिथली परिस्थिती काय झाली? नक्कीच अजितदादांचा 40,000पेक्षा अधिकच्या मतानं त्या ठिकाणी पराभव होईल। अजितदादाला मत म्हणजे देवेंद्र फडणवीसला मत, अजितदादाला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत। त्यामुळं बारामती तालुका हा काय सोपा नाही, तो राज्याचं नेतृत्व केलेला तालुका आहे। राज्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा नक्की निवडून येतील। योगेंद्र पवार 40,000च्या मताधिक्याने निवडून येणार। तर हे होते उत्तम जानकर। यावेळेला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असेल आणि अजितदादा किमान 40,000 मतांनी पराभूत होतील असा त्यांनी दावा केला आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।